नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. आपण पाहणार आहोत की कशी क्लिष्ट माहिती सोप्या, दृश्यात्मक कथांमधून मांडली जाते. चला तर मग सुरू करूया. कधी विचार केलाय की प्राचीन काळातील विधी आपल्या भविष्याचा नकाशा असू शकतात? आज आपण याच स्रोताचा अभ्यास करणार आहोत. पाहूया 3 प्राचीन हिब्रू सण कसे येणाऱ्या वैश्विक घटनांची एक प्रकारची भविष्यवाणी करतात. खरंच ऐकायलाच किती विलक्षण वाटते नाही का? बरं, तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी एक भविष्यसूचक आराखडा, मग पेंटेकॉस्ट म्हणजे पहिली कापणी, त्यानंतर तुतारीचा सण आणि शेवटची प्रायश्चित्ताचा दिवस. चला तर एक एक करून हे मुद्दे समजून घेऊया. तर पहिला मुद्दा आहे एक भविष्यसूचक आराखडा. म्हणजे काय? तर हे जे प्राचीन सण आहेत ना, ते फक्त इतिहासाची आठवण करून देण्यासाठी नाहीत. या स्रोतानुसार हे सण म्हणजे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळात घडणाऱ्या घटनांचा एक छुपा नमुना आहेत. खूपच इंटरेस्टिंग आहे हे. आता आपण या आराखड्यातला पहिला टप्पा पाहूया. तो आहे पेंटेकॉस्ट, ज्याला पहिली कापणी असंही म्हटलं जातं. इथूनच या आध्यात्मिक कापणीची सुरुवात होते. पाहूया हे नेमकं काय आहे. पेंटेकॉस्ट या सणाचा मूळ अर्थ होता गव्हाच्या पहिल्या कापणीचा उत्सव. म्हणजे शेतात जे पहिलं पीक यायचं त्याचा आनंद साजरा करायचा. पण ह्याच गोष्टीला एक प्रतिकात्मक अर्थ दिला गेलाय. तो म्हणजे पवित्र आत्म्याचं आगमन आणि विश्वास ठेवणाऱ्या लोकांची म्हणजे पहिल्या फळांची सुरुवात. म्हणजे बघा, एका भौतिक कापणीला थेट आध्यात्मिक कापणीशी कसं जोडलं गेलंय. आणि याला आधार म्हणून प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातील एक वचन दिलं जातं. ते सर्व पवित्र आत्म्याने भरले आणि आत्मा त्यांना बोलण्याची शक्ती देत होता, त्याप्रमाणे ते इतर भाषांमध्ये बोलू लागले. असं मानलं जातं की हीच पेंटेकॉस्टची खरी पूर्तता होती. इथूनच त्या आध्यात्मिक कापणीला सुरुवात झाली. पेंटेकॉस्ट नंतर जो पुढचा सण येतो तो आहे तुतारीचा सण. आणि हा सण एका खूप मोठ्या आणि नाट्यमय घटनेचं प्रतीक मानलं जातं. एक अशी घटना जी भविष्यात घडणार आहे. या सणाचा संबंध थेट येशूच्या दुसऱ्या आगमनाशी जोडला जातो. मुळात तुतारीचा सण हा एक विश्रांतीचा दिवस होता. तुताऱ्या वाजवून पवित्र सभा घेतली जायची. पण याचं प्रतिकात्मक रूप खूपच वेगळं आहे. ते म्हणजे येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन आणि त्यावेळी होणारे हुतात्म्यांचे पुनरुत्थान. म्हणजे एक साधा सण कसा एका मोठ्या भविष्यवाणीत बदलतो हे इथे दिसतं. ह्या विवेचनानुसार प्रकटीकरणाच्या पुस्तकात जेव्हा 7वा देवदूत तुतारी वाजवतो तो क्षण खूप महत्वाचा आहे. तिथे म्हटलंय, जगाचं राज्य आता आमचे प्रभू आणि त्यांच्या ख्रिस्ताचं झाले आहे. हा तो क्षण आहे जिथून या अंतिम घटनाक्रमाला सुरुवात होते. हा एक प्रकारचा टर्निंग पॉइंट आहे. तर मग ही 7वी तुतारी वाजल्यावर नेमकं काय काय घडतं? असं मानलं जातं की हुतात्म्यांचं पहिलं पुनरुत्थान होतं. मग त्यांना येशूला भेटण्यासाठी हवेत उचललं जातं. त्यानंतर पृथ्वीवर शेवटच्या 7 पिढ्या येतात आणि मग येशू स्वतः एका नवीन राज्याची स्थापना करण्यासाठी पृथ्वीवर येतो. म्हणजे बघा, ही एक घटना नसून घटनांची एक पूर्ण साखळी आहे. आता आपण या साखळीतील शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या सणाकडे येतोय. तो म्हणजे प्रायश्चित्ताचा दिवस. हा दिवस वैश्विक संघर्षाच्या अंतिम निराकरणाचं म्हणजे पापापासून विश्वाच्या संपूर्ण शुद्धीकरणाचं प्रतीक आहे. कथेचा खरा क्लायमॅक्स इथे आहे. पण याचा प्रतिकात्मक अर्थ समजून घ्यायच्या आधी आपल्याला मूळ विधी काय होता हे पाहावं लागेल. हिब्रू दिनदर्शिकेतील हा सर्वात पवित्र दिवस मानला जातो, जेव्हा मुख्य याजक सगळ्या राष्ट्राच्या पापांसाठी प्रायश्चित्त करायचा. हा विधीच या सगळ्या संकल्पनेचा पाया आहे. ह्या विधीमध्ये 2 बकऱ्यांचा वापर व्हायचा. हे खूप इंटरेस्टिंग आहे. एक बकरा प्रभूसाठी असायचा, ज्याचा पापार्पण म्हणून बळी दिला जायचा, आणि दुसऱ्या बकऱ्याला अझाझेलसाठी म्हटलं जायचं. ह्या दुसऱ्या बकऱ्यावर मुख्य याजक लोकांची सगळी पापे टाकायचा आणि मग त्याला वाळवंटात आखलून द्यायचा, जेणेकरून समाजातून पाप दूर होईल. आता याचा प्रतिकात्मक अर्थ काय? तर जो बकरा प्रभूसाठी होता, ज्याचं बलिदान दिलं गेलं, तो येशूच्या बलिदानाचं प्रतीक आहे. आणि दुसरा बकरा ज्यावर सगळी पापं लादून त्याला हद्दपार केलं गेलं, तो सैतानाचं प्रतीक आहे. म्हणजे सैतान सगळ्या पापांचं ओझं घेऊन अथांग डोहात ढकलला जातो. हे 2 बकरे म्हणजे या कथेतील 2 मुख्य पात्र आहेत. लेवी पुस्तकात याबद्दल स्पष्ट लिहिलंय की याजकाने लोकांच्या पापांची कबुली त्या बकऱ्यावर द्यावी आणि त्याला वाळवंटात पाठवून द्यावं, म्हणजे तो बकरा सगळी पापं स्वतःवर वाहून नेईल.
यावरूनच हा युक्तिवाद केला जातो की पापाला फक्त माफ केलं जात नाही, तर त्याला मुळापासून उपटून अक्षरशः हद्दपार केलं जातं. पण हे सगळं का घडतंय? यामागे एक वैश्विक आव्हान आहे. या स्रोतानुसार सैतानाचा देवावर एक मोठा आरोप आहे. तो म्हणतो की देवाने बनवलेला नियम पाळणं सृष्टीसाठी अशक्य आहे आणि म्हणूनच देव एक अन्यायी राजा आहे. हाच तो मूळ संघर्ष आहे ज्याभोवती ही सगळी कहाणी फिरते. मग या आरोपाचं खंडन कसं होतं? इथे हुतात्म्यांची भूमिका महत्वाची ठरते. पुनरुत्थान झालेले हुतात्मे हा पुरावा बनतात की त्यांनी मृत्यू पत्करूनही देवाचा नियम पाळला. यामुळे सैतानाचा दावा खोटा ठरतो. देवाची आज्ञा योग्य आहे हे सिद्ध होतं आणि सैतान खोटा ठरल्यामुळे त्याला हद्दपार करणं न्याय्य ठरतं. यानंतर नीतिमान लोकांकडून पाप करण्याची शक्यताच कायमची संपवली जाते. तर आपण ह्या सगळ्याला एकत्र करून पाहिलं तर एक भविष्यसूचक दिनदर्शिकाच तयार होते. पेंटेकॉसने आध्यात्मिक कापणी सुरू होते, मग तुतारीच्या सणाने येशूचं पुनरागमन होतं, प्रायश्चित्ताच्या दिवशी पापाचा नाश होऊन सैतानाला हद्दपार केलं जातं आणि यानंतर पृथ्वीवर 1000 वर्षांच्या शांतीच्या राज्याची सुरुवात होते. सगळं कसं एकामागोमाग एक जोडलेलं आहे. म्हणजेच पहिल्या कापणीपासून ते अंतिम शुद्धीकरणापर्यंत या प्राचीन सणांमधून एक मोठी वैश्विक कथा सांगितली जात आहे. याचा अर्थ इतिहास म्हणजे काहीही कसंही घडणाऱ्या घटना नाहीत, तर त्याची एक ठरलेली सुरुवात, एक क्लायमॅक्स आणि एक शेवट आहे. ही एक संपूर्ण संरचित कथा आहे. हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच. संपूर्ण इतिहासाकडे आधीच लिहून ठेवलेली एक कथा म्हणून पाहण्याचा अर्थ काय असू शकतो? या प्रश्नासोबतच आपण आजचं हे विवेचन इथेच थांबूया. नक्की विचार करा.